काश अशी सिस्टम असते. कॉल आला कारण की त्यांचे पण मोमोज बनून रेडी झाले होते. हॅलो एव्हरीवन, माझं नाव आहे पायल. तर आजच्या दिवसाची सुरुवात चहाने झालेली. खूप दिवसांनी मी आज चहा पित होते आणि आज आमच्याकडे येणार होते माझ्या आत्या लोक. इकडे बघू शकता, ह्या माझ्या 2 आत्यात आणि ह्या त्यांच्या मुली आहेत गाईस. हिला हाय केलं, लगेचच बाय करून ती घरी जाणार होती. सो बाय बाय करत हिला आम्ही सोडायला गेलो होतो गाईस. ही बघा, ही पण बाहेर आलेली तिला बाय करायला. आणि मी इथे जस्ट बसलेले आणि बघत होती या दोघींचं काय चाललंय. नंतर मला कळलं की ह्या दोघी लपून स्नॅप काढतायत गाईज. आणि मी यांना पकडलं होतं आणि ह्या दोघींचं स्नॅपचॅट चालू होतं. तेवढ्यात त्रिशिता पण आली होती. सो गाईज अशा प्रकारे मी त्यांची व्हिडिओज घेतले होते. आणि आज आमच्याकडे बनणार होती पावभाजी. सो अशा प्रकारे भाजी रेडी झाली होती आणि ते मम्मी छान पावाला गरम करत होती. इकडे बघू शकता, बटर लावून छान त्याला कडक करून घेत होतो. आणि ते किट्टूवाले त्यांचं काय चाललं आणि इथे सो अशा प्रकारे हा माझी नक्कल करत होता गाईज, मिमिक्री. सो त्यानंतर इथे गौरी बघू शकता, श्लोक होता आणि ही ऋषिका जैन लोक आज आहे ना मोमोज बनवणार होते. सो ह्यांची तयारी चाललेली सोबत आणि त्यांनी व्हिडिओ कॉल पण केलेला आणि आम्ही लगेचच पावभाजी खाऊन घेतली होती गाईज. आणि खूप छान झाली होती पावभाजी आणि इथे सगळे लोक तुम्ही. सो अशा प्रकारे आम्ही एकत्र बसून पावभाजीला एन्जॉय केलं होतं. त्यांनी लगेचच ऋषिकाचा कॉल आला कारण की त्यांचे पण मोमोज बनून रेडी झाले होते आणि जे की खूप छान दिसत होते आणि चटणी पण खूप छान दिसत होती. बट त्यांनी जे टेस्ट केले आणि त्यांनी त्यांचाच रिव्ह्यू दिला होता जसं की खूप छान झाले होते गाईज. आम्ही पण मिस करतो तुमच्या मोमोजला, आम्हाला पण पाठवून द्या. काश अशी सिस्टम असती, पण जाऊन द्या. आणि गाईज असा होता माझा आजचा दिवस. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.